दिवस संपले. किती पटकन गेले हे 10 दिवस. काल परवाच आपण मोठ्या आनंदात बाप्पाला घरी आणलं आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषात आपलं घर, आपला समाज, आपलं मन उजळून निघालं. या 10 दिवसात आपण किती सुंदर क्षण अनुभवले. सकाळ संध्याकाळची आरती, गोड गोड मोदकांचा नैवेद्य, भजन कीर्तनांचा नाद, ढोल ताशांचा गजर आणि मुलांच्या हास्याचा कलकलाट. या सगळ्यामुळे घरात एक वेगळीच जिवंतपणाची आणि भक्तिभावाची लहर संचारली. बाप्पा, तुझ्या आगमनाने आमच्या घरात मंगलता आली, सुखशांती नांदली, एकोप्याचा सुगंध दरवळला. 10 दिवस तू प्रत्येकाच्या मनातील दुःख, चिंता, वेदना दूर करून आशेचा किरण दिलास. तुझ्या आरतीच्या प्रकाशात आमच्या काळोख्या समस्या क्षणभर तरी विसरायला मिळाल्या. आज मात्र डोळ्यात पाणी येत आहे, कारण तुला निरोप द्यायची वेळ आली आहे. खरं तर कोणालाच तुझा निरोप द्यायचा नाहीये, पण परंपरेनं आपल्याला हा सोहळा करावा लागतो. विसर्जन म्हणजे शेवट नाही हा, उलट तो आहे नवा आरंभ. तू आता नदीमध्ये, अथांग सागरात विलीन होशील, पण आमच्या प्रत्येकाच्या हृदयात मात्र कायमचा घर करून राहशील. गणपती बाप्पा, तू आम्हाला बुद्धी दे, योग्य मार्ग दाखव, ऐक्य आणि प्रेमाची शिकवण दे. तूच सुख करता आणि तूच दुःख हरता आहेस. तुझ्या कृपेने आमचं जीवन मंगलमय होवो. येणाऱ्या वर्षात आम्ही अधिक सजग होऊ, पर्यावरण वाचवू, समाजासाठी काहीतरी चांगलं करू, हीच तुझ्यापुढे प्रामाणिक प्रार्थना. आज तुला निरोप देताना आमचं मन जड झालं आहे, पण आम्ही तुला मनापासून म्हणतो, वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे.